अख्ख्या महाराष्ट्रालाच नाही तर देशाला हादरवून टाकणाऱ्या केतन अग्रवाल प्रकरणी खळबळजनक गोष्टींची मालिका संपतच नाहीये. केतन अग्रवाल प्रकरणात मोठा स्फोट, कोर्टात मोठे खुलासे, 14 दिवसाची कोठडी वाढली. एखादी वेबसिरीज किंवा थ्रिलर सिनेमासुद्धा फ्लॉप ठरेल इतकी ट्विस्ट आणि टर्न सध्या केतन अग्रवाल प्रकरणात येत आहे. गेल्या महिन्याभरात रोज या प्रकरणात वेगवेगळी माहिती समोर येते. सीआयडी चेतनवर केतनच्या हत्येचे इतके आरोप होत आहे की पण ते अजूनपर्यंत सिद्ध न झाल्यामुळे त्याचा उल्लेख फक्त संशयित आरोपी असाच केला जातोय. 16 जुलै चेतन आणि सियाला पुन्हा एकदा 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी वाढवून दिली आहे. तर त्यांच्यावरचे आरोप सिद्ध करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस पार राजस्थानच्या खाटूश्याम मंदिरापर्यंत पोहोचले. या मंदिरात सिया आणि चेतनने लग्न केल्याचे दाव्याचे कुठलेही तथ्य नसल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय. पण चौकशीत सिया आणि चेतनसोबत आणखी काही खुलासे झालेत. पोलीस चौकशीतून सुटण्यासाठी खोटं कसं बोलायचं यासाठी सिया आणि चेतनने काही व्हिडिओ बघितल्याची माहिती समोर आली आहे. तर काही CCTV फुटेजमुळे सिया आणि चेतनचे फ्री सेक्स ग्रुप चालवत असल्याचे संशयसुद्धा व्यक्त केला जातोय. पण ते विष त्यांना मिळालं आणि मिळवता आलं नाही, त्यामुळे स्लो पॉयझनिंग त्यांचं प्लॅनिंग फसलं अशी माहिती आता दिली जाते. पण केतनला संपवण्यासाठी सिया आणि चेतनकडे फक्त प्लॅन ए आणि प्लॅन बी नव्हता, तर A to Z सगळ्या ऑप्शनची त्यांनी चाचणी केलेली होती. आता सांगितलं जाते की स्लो पॉयझनिंग प्लॅन फसल्यानंतर सिया आणि चेतनने सुपारी देऊन हत्या करण्याचं प्लॅनिंगसुद्धा केलं होतं. त्यासाठी दोघांनी आधी एका कॉन्ट्रॅक्टर किलरचा शोध घेतला. या कॉन्ट्रॅक्टर किलरसोबत सिया आणि चेतनची एकदा पुन्हा सुद्धा भेट झाली होती. एका कॅफेमध्ये हे तिघंजण भेटले होते. त्यावेळी दोघांनी केतनसोबत कॉन्ट्रॅक्ट किलरची माहिती दिली. पण केतन अग्रवाल कोण होतं, त्याची फॅमिली बॅकग्राऊंड काय होतं हे समजल्यानंतर संबंधित कॉन्ट्रॅक्टर किलरने ही सुपारी वाजवायला नकार दिला. त्याने माघार घेतल्यामुळे सिया आणि चेतनने हा डावसुद्धा फेल केला. दरम्यान पोलिसांनी ज्या कॅफेमध्ये सिया आणि चेतनचे कॉन्ट्रॅक्ट किलर भेटले त्या कॅफेचे CCTV फुटेज जप्त करून पोलीस या सगळ्यात तपास करत असल्याची माहिती देण्यात येते. तसंच या कॉन्ट्रॅक्टर किलरसुद्धा या प्रकरणात पोलिसांची महत्त्वाची आणि प्रमुख साक्षीदार ठरू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते. त्यामुळेच त्यांच्या नावाबद्दल पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आल्याचं सांगितलं जाते. तसंच केतनला संपवण्यासाठी लोहगडाची जागा दोघांची का निवडली याबद्दल आता आणखी एक नवीन खुलासा झालाय. यातून एका जुन्या बातमीचा अँगल चर्चेत आलाय. 18 मार्च 2025ला लोहगड किल्ल्यावरून एखाद्याचा कायद्याचा अभ्यास करणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणाची स्वतःला संपवलं होतं. ही बातमी सियाने वाचली आणि त्याच्या डोक्यात लोहगड घोळायला लागला. चेतनसोबत मिळून केतनने इथेच संपवायचं असं तिने ठरवलं. म्हणजेच की त्याच्या मनात आता प्लॅनिंग सुरू झाली होती. म्हणजेच की ती सहज जीव जाण्याची शक्यता दाट आहे, म्हणून त्यांनी लोहगड हा क्षण निवडला. आताच हे लोकेशन या दोघांनाही सेफ का वाटलं, तर केतनला ट्रॅकिंगची आवड असल्याचे त्याला तिथे नेणं सोपं होतं. तसेच गडावर CCTV नसल्याने आणि फारशी गर्दी नसल्याने पकडले जाण्याची भीती नव्हती. हत्येच्या आधी 31 मेला दोघेही तिथे जाऊन जागेची रेकी केली होती. ज्या स्पॉटवर जास्त गर्दी नसते, जिथे CCTV नाही, तो स्पॉट या दोघांनी निवडला. तिथेच सेल्फी आणि व्हिडिओसुद्धा बनवले अशी माहिती काही माध्यमांतून देण्यात आलेली आहे. आता या सगळ्यातून केतनच्या हत्येची प्लॅनिंगचा संशय चेतन आणि सियावर घेतलेला जातोय. पण हत्येच्या दिवस आणि त्यानंतर पोलिसातून वाचवण्यासाठी दोघांनी पूर्ण प्लॅनिंग केली होती. मग लोहगडावर जाण्याच्या आधी चेतन आपला फोन त्याच्या नोकराकडे ठेवलं. उडी घालून लोहगडावर येणं, पोलिसांना संशयास्पद वाटतील असे चॅट डिलीट करणं, सोनम रघुवंशीच्या चुकांना सियाचा अभ्यास करणं असं पोलिसांपासून वाचवण्याने दोघांचे सगळे फंडे समोर आले होते. त्यात आता आणखी एका नवीन गोष्टी भर पडली आहे. हत्या केल्यानंतर पोलिसांच्या चौकशीतून अलगद कसं सुटायचं, आत्मविश्वासाने खोटं कसं बोलायचं, पोलीस चौकशीदरम्यान शांत कसं राहायचं, पोलिसांच्या प्रश्नांना कशा पद्धतीने उत्तर द्यायचं याचं सगळं ट्रेनिंग या दोघांनी घेतलेलं होतं. ह्या ट्रेनिंग घेण्यासाठी सिया आणि चेतनने इंटरनेटवर 2 जापानी व्हिडिओ पाहिले होते. या दोन्ही व्हिडिओच्या लिंकसुद्धा सिया आणि चेतनच्या वेब हिस्ट्रीमध्ये पोलिसांना सापडल्याची माहिती आता समोर येते. त्यामुळे या सगळ्यांचा तपास आता पोलिसांकडून केला जातोय. पोलिसांच्या चौकशीतून आणखी एक धक्कादायक माहिती समोर असल्याचे सांगले जाते. पोलीस सूत्राच्या हवाल्याने काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यानुसार चेतन आणि सियाने काही कॉमन फ्रेंडसुद्धा या सगळ्या मैत्रिणींसोबत दोघं अनेकदा भेटायचे. त्यांना भेटीच्या ठिकाणाबद्दल पोलिसांना माहिती मिळाली आहे. किमान 4 ते 5 हॉटेल्स पत्ते पोलिसांना सापडले. त्यात एका CCTV करून धक्कादायक अँगल आता चर्चेत आलाय.
एका हॉटेलच्या CCTV फुटेजमध्ये सिया आणि चेतन हॉटेलच्या रूममध्ये जाताना दिसत आहेत. पण 1.5 तासानंतर सिया तिथून बाहेर पडते आणि नंतर एका दुसऱ्या मैत्रिणीसोबत चेतन त्याच्या हॉटेलमध्ये त्याच रूममध्ये जाताना CCTV फुटेजमध्ये दिसत असल्याची माहिती माध्यमाकडून देण्यात आली आहे. यावरून सिया आणि चेतन फ्री सेक्स ग्रुप चालवत होते का असाही संशय आता व्यक्त केला जातोय. थोडक्यात सिया आणि चेतनवर होणारे खुलासे थांबता थांबेनात. पण हे सगळं खुलासे आरोप पोलिसांनी कोर्टात सिद्ध करावे लागणार आहेत. गुरुवारी 16 जुलैला कोर्टाने या दोघांना दिलेली 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी संपली. त्यामुळे गुरुवारी पुन्हा एकदा या प्रकरणी वडगाव मावळ सेशन कोर्टात सुनावणी पार पडली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजूंना युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने सिया आणि चेतनला न्यायालयीन कोठडी वार करून दिली आहे. त्यांना आणखी 14 दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे दोघांना आता 29 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहावं लागणार आहे. सुनावणीनंतर आरोपी चेतन चौधरी वकील ॲडव्होकेट राधेकिशन उत्तरवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, जोपर्यंत पोलीस या संपूर्ण प्रकरणात तपास पूर्ण कोर्टात चार्जशीट दाखल करत नाही तोपर्यंत कायदेशीर प्रक्रिया भाग म्हणून कोर्ट सध्या 14 दिवसाची आरोपींची न्यायालयीन कोठडी वाढवत राहणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण साधारण 3 महिने राहू शकते असं वकिलाचं म्हणणं आहे. तर सुनावणी दरम्यान बचाव पक्षाच्या वतीने कोर्टात एक अत्यंत महत्त्वाचा अर्ज दाखल करण्यात आला होता. हा अर्ज कोर्टाने अंशतः मंजूर केला. ॲडव्होकेट राधेकिशन उत्तरावर यांनी दिलेल्या माहितीनुसार न्यायालयाने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील SP कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार, कार्यालयाची मुख्य लॉबी, SP कार्यालय परिसरात CCTV फुटेज सुरक्षित ठेवण्यासाठी आदेश दिलेत. त्यामुळे या परिसरात ठराविक दिवसासह CCTV फुटेज नष्ट करता ते पोलिसांनी सुरक्षितपणे जतन करावे लागणार आहे. पण आरोपीच्या वकिलांनी थेट SP कार्यालयात CCTV फुटेज सुरक्षित ठेवण्याची मागणी केल्यामुळे तपासाच्या प्रक्रियेवर किंवा पोलिसांच्या भूमिकेवर बचाव पक्ष काही आक्षेप घेणार का अशा चर्चा आता व्हायरल व्हायला लागल्या आहे. त्यामुळे पोलीस या आता पूर्ण चार्जशीटची कधी दाखल करणार आहे यावरही चर्चा सुरू आहे. आणि संशयित आरोपी सिया गोयल आणि चेतन विरोधात भक्कम पुरावे सादर करावे लागणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात या नवीन अपडेट्सबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण की सध्या केतन अग्रवाल आपल्या याच्यात खूप जास्त प्रमाणात घुसलेले आहे. त्यांनी हे पण दावे केलेले आहे की आम्हाला दोषी ठरवण्यासाठी तुम्हाला पुरावे जमा करावे लागणार. त्यांच्या वकिलाची भक्कम अशी तयारी सुरू आहे. सिया गोयलला तुम्ही बघितलेच असेल, मीडियावर त्याचा माज हा खुलेआम दिसत आहे. त्यांनी हे पूर्ण प्लॅनिंग करून ठेवलेली होती. त्यांनी इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या प्रत्येक व्हिडिओला चाळणी केलेली होती. कोणाला कसं मारायचं, काय करायचं, मारल्यानंतर तुम्हाला पोलिसासमोर कसं राहायचं आहे, कसं खोटं बोलायचं आहे, संपूर्ण चाल आणि संपूर्ण चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन ते आधीच व्हिडिओच्या माध्यमातून शिकून आलेले होते. सिया गोयल हे पूर्णपणे तयारीत होती की कोणाला कसं मारायचं आणि मारल्यानंतर कसं राहायचं हे संपूर्ण त्यांनी आपल्या अंगात कला अवगत केलेली होती. त्यामुळे आता संशय वाढत चाललेला असला तरी पोलिसांसमोर पुरावे लाभणे आणि पुरावे मिळणे थोडे कठीण होत चाललेले आहे. परंतु पुराव्याशिवाय कोठडीत वाढ होऊ शकत नाही आणि कोठडीत त्यांना तुरुंगवाससुद्धा होण्याची शिक्षा आता भेटू शकत नाही. म्हणून पोलीस आता या प्रक्रियेमध्ये जलद गतीने काम सुरू करत आहे. प्रत्येक अँगलवर ते तपासणी सुरू करत आहे. जसे या अँगलमध्ये काही नवीन अपडेट्स येतील आपण तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. तरी तुम्हाला आता हे होत आहे आणि हे प्रकरण जिकडे तिकडे घडत आहे, हे प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमची कमेंट महत्त्वाची ठरणार आहे, कारण की त्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुमची एक कमेंट ह्या सगळ्या गोष्टीला आळा घालू शकते. म्हणून नक्की कमेंट करून सांगा की असा माज हा कुठपर्यंत राहणार आहे. आता निर्दोष लोक कधीपर्यंत मरणार आणि हे न्यायालयीन कोठडी आणि न्यायालय कुठपर्यंत या गोष्टीचा सगळा पुरावे असूनसुद्धा